चित्र अगदी उलटच दिसतंय. काय प्रतिक्रिया द्याल या विजयावर? खरं म्हणजे ही निवडणूक सहकार पद्धतीने झालीच नाही. सगळी धनशक्ती एकत्र वटली आणि सर्वसामान्य आम्ही सगळेजण मतदारांच्या बरोबर राहिलो आणि म्हणून हा विजय एकतर्फी झाला. मतदारांनीच निर्णय दिला की सहकार पॅनलला बहुमत नाही तर समोरच्यांना पूर्ण भुईसपाट करून टाकलं. त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये आम्ही गेल्या 10 वर्षापासून एकत्रित काम करतोय. बँकेमध्ये आम्ही राजकारण कधीच आणलं नाही. आपले जितेंद्र ठाकूर साहेब, मी क्षितिज सुद्धा होतो किंवा शिंदे साहेब होते, देवेंद्र फडणवीस सुद्धा, आम्हाला कधीही राजकारणामध्ये या बँकेमध्ये कोणीही आम्हाला अटकलं नव्हतं, बोललं नव्हतं. मनापासून सगळ्यांनी आम्ही काम केलं. बँक महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर ठेवली. देशामध्ये 2 नंबर या बँकेचा आहे. आणि आता तर अशा परिस्थितीत होतो की आम्हाला वाटलं होतं का कोणीही निवडणुकीच्या समोर आमच्या कोणी येणार नाही. पण काहींच्या मनामध्ये आलं आणि एकदा परिवर्तन झालं होतं, त्यात झालं नाही. दुसऱ्यांदा झालं, त्यातही झालं नाही. आता तिसऱ्यांदा पण परिवर्तन करून टाकलं. म्हणून खरं म्हणजे हा विजय झाला आमचा सहकार. त्यामुळे परिवर्तन करायचं कोणाचं होतं ते त्यांचं झालं. त्यामुळे आता पुन्हा जागा ठेवली. विरोधकांचं राजकारण संपून टाकलं असं म्हणता येईल का? आघाडीची कितपत मदत झाली या सगळ्या विजयामध्ये? एक सांगतो तुम्हाला, आमची पहिल्यापासूनची बांधिलकी, जिल्हा परिषदेपासून माझं आणि बहुजन विकास आघाडीचं नातं आहे, आज नाही. आणि जिल्हा परिषदेपासून सगळे जेवढे आमचे कार्यक्रम होतात, काही असेल, बहुजन विकास आघाडी आणि मी कधी वेगळे नाही. निश्चितपणे प्रत्येक वेळेला जो शब्द टाकला तो बहुजन विकास आघाडीने मान्य केलेला असतो. एकदा आपण ज्याकडे बोललो त्या विषय परत कधी चर्चेला येत नाही. एवढा चांगला जिव्हाळा आमचा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ही खरं निवडणूक ही अशा पद्धतीने व्हायलाच नको होती. याच्यामध्ये राजकारण आणण्याची गरजच नाही. खरं म्हणजे सहकारमध्ये कुठलंही पॅनलवरच निवडणुका लढल्या जातात. पहिल्यांदा असं झालं का त्याला राजकीय स्वरूप देण्यात आलं. आम्ही आता सगळेजण वेगळ्या पक्षामध्ये काम करतोय. कोणी याच्यामध्ये असं बोललं नाही. मी भाजपचं काम करतोय, बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर इथेशी आहेत, तरी शिवसेनेचे आमदार इथेशी आहेत, माझे आमदार पण 2 आहेत. सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्रितपणे हे पॅनल उभं केलं आणि खऱ्या अर्थाने विजय झाला. आपण या निवडणुकीच्या माध्यमातून आता विरोधकांचं राजकारण संपलंय असं म्हणता येईल का? नाही, आम्ही कोणाचं राजकारण संपवण्यासाठी नाही. ही बँक शेतकऱ्यांची चांगली चालावी, ठेवीदारांचा विश्वास राहावा, यासाठी आम्ही करतोय. आम्ही कोणाचंच नाव न घेतलं, तेच रोज बडबडत होते. कारण आमचा एकही नेता, आमचा एकही कोणी कार्यकर्ता कधीही प्रतिक्रिया दिली नाही. आम्हाला विश्वास होता सहकार पॅनलच जिंकेल आणि पूर्णच्या पूर्ण पॅनल वन साइड. आणि तुम्हाला सगळ्यांना पण मी सांगितलं होतं की 17च्या खाली आम्ही येणार नाही. बरोबर 17 आणि त्यांना खतरा. आता फोटो घ्या सगळ्यांचे. दुपारी दिलं लाईव्ह झाला. तर बहुजन विकास आघाडीनं या निवडणुकीच्या विजयामध्ये खूप महत्वाचा रोल निभावला, काय सांगाल? बहुजन विकास आघाडी तसं नाही. जसं काकांनी कतोरे साहेबांनी सांगितलं की 10 वर्षापासून ही बँक वेगवेगळे पक्षाचे डायरेक्टर आणि चांगली बँक चालवली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा पुरस्कार मिळाला. अख्ख्या भारतामध्ये जेवढे जिल्हा बँक आहे त्याच्यामध्ये 2 नंबरचा. म्हणजे काहीतरी हे जुनं पॅनल जे होतं काहीतरी चांगलं काम केलं असेल म्हणून जर महाराष्ट्रामध्ये 1 नंबर, भारतामध्ये 2 नंबरची बँक, 6,000 कोटीची बँक होती ती आज 12,000 कोटीपर्यंत पोहोचली. आणि 12,000ची 24,000 कशी होईल? जसं काकांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी पालघर जिल्हा म्हणजे वसई तालुका जर सोडला तर 7 तालुके हे आदिवासी तालुके आहेत. त्यांना कशी मदत होईल? मोठ्या प्रमाणामध्ये जिकडे शहरीकरण झालेलं आहे, बिल्डिंगी जुने झालेल्या आहेत, रिडेव्हलपमेंटची मदत, सेल्फ रिडेव्हलपमेंट जिकडे करायची असेल तिकडे हे बँकेच्या लोकांनी पॉझिटिव्ह मदत केली. ठाण्यामधली एक बिल्डिंग म्हणजे 2 वर्षाआधी 10 कोटीची काहीतरी
लोन दिली डोंबिवली शुद्ध म्हणजे ती बिल्डिंग तयार झाली आणि 2 वर्षामध्ये त्या सोसायटीवाल्यांनी जी स्वतः रिडेव्हलप केलेली 10 कोटी भरले, इंटरेस्ट भरला आणि फक्त 1.5 लाख रुपये देणं आता बाकी ठेवले हे 2 वर्षामध्ये. म्हणजे जिकडे प्रायव्हेट आणि नॅशनलाइज बँक जिकडे ह्या सगळ्या लोकांना मदत करतात तिकडे ही लोक चांगल्या पद्धतीने आणि पॉझिटिव्ह अप्रोच एवढे वर्ष काम करतात. म्हणून ती 1 नंबरची बँक आज महाराष्ट्रामध्ये झाली. तर कधी नेहमी ते राजकीय किनार या सगळ्या निवडणुकीला लावली, तुम्ही कसं पाहता? नाही, खरं तर तुम्ही समोरच्यांची प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल तर त्यांनी पण त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स सांगितलं की ह्या लोकांनी चांगलं काम केलं आणि आमचं सगळ्यांचंच मत होतं की बिनविरोधच झाली पाहिजे. कुठल्याही डायरेक्टरवर कुठलाही ऑब्जेक्शन आहे तुम्ही पण मान्य करतात की या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे, कंटिन्यू करा. बिनविरोध झाली पाहिजे होती. सगळ्या वेगवेगळ्या पक्षातली लोक आहेत. मुसारा साहेब राष्ट्रवादी, काका बोलले तसं भाजप, तरेसाहेब इकडे बसलेले आहेत शिवसेना. म्हणजे हा काय पक्षाचा तुम्ही जे बहुजन विकास आघाडी पक्षाचा ह्या बँकेमध्ये विषयच नाही, कोणाचा हट्ट सहकारचा होता? विषय. हा राजकारण करण्यामध्ये कोणाचा हट्ट होता? त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही. वर्षानुवर्ष कतुरे साहेब, पप्पा ठाकूर साहेब हे सगळे आणि आमच्या घरातले एकही डायरेक्टर नाही, माझ्या कोणाच नाही. म्हणजे नाही शिंदे साहेबांच्या घरातला आहे, नाही कतुरे साहेबांच्या घरातला आहे, नाही ठाकूर साहेबांच्या घरातला आहे. चांगलं काम करतात. त्यांना आमची मदत कशी होईल? आमची भूमिका तेवढीच राहिली पाहिजे. आणि बँकेमध्ये शेवटी काय तर गोरगरजू लोकांना लोन द्यायचं काम. एवढं काय बँकेमध्ये की एवढं मोठं राजकारण त्याच्यामध्ये करणं काही नाही. सहकार क्षेत्र आहे, चांगलं काम करतात, त्यांना मदत करा, त्यांना सपोर्ट करा. आणि हीच भूमिका सगळे आपले जे सिनियर एवढे वर्षापासून या लोकांना मदत करतात आणि त्याच्यामुळे आज 1 नंबरवर आहे. भारतामध्ये 2 नंबरवर म्हणजे 31 राज्य, किती जिल्हा बँक आहेत अख्ख्या महाराष्ट्र देशामध्ये, त्याच्यात 2 नंबरची बँक म्हणजे काहीतरी या लोकांनी चांगलं केलं. आणि काय नाही चांगलं केलं ते तुम्ही सांगा, मदत करा. जे 5 निवडून आले त्यांनी पण मी आग्रह केली की त्यांनी पण या लोकांना मदत करा. थँक्यू सर.